कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनूने जर घरी जेवण टेस्ट केलं होतं तर मग तिलाही त्रास व्हायला हवा होता आणि भाग्याने शाळेत खाल्लं होतं। या मधल्या वेळातच कोणीतरी काहीतरी केलं असेल का? जेवणात कोणी काही? तुळजा झोपली नाही अजून? नाही। का? झोपीनं झाले का? सूर्य, मी घडलेल्या सगळ्या प्रकरणाचा विचार करते आणि आणि मला असं वाटतं की त्या जेवणात मुद्दाम कोणीतरी काहीतरी मिसळलं असावं। तुळजा, कशाला असं कोण करेल? तुळजा, माहित नाही। तू उगाच लय विचार करतेस बघ। अगं कधी कधी जेवणात चुकून काहीतरी पडताना मी असं होतं बघ। तिथे शेजारच्या गावात भंडाराच्या जेवणात विषबाधा झाली होती। चौकशी केल्यावर कळलं कीटकनाशकांच्या पिशवीत मसाला ठेवला होता म्हणून तसं झालं होतं। आता काय करायचं सांग बरं। आज पण ते वर्धापन दिनात पोरांकडनं काहीतरी गडबड झाली असेल म्हणून ते झालंय। आणि हे बघ, आता सगळं मिटलंय ना? हा, मग कशाला तू विचार करतेस? नको लय टेन्शन घेऊ। तुळजा, तुला विचारू का? हो, बोल ना। समजा मी जेलमधनं लवकर सुटलो नसतो तर तू काय केलं असतं? तर तुला सोडवण्यासाठी मी अख्ख्या जगाशी भांडले असते, पण तुला त्या जेलमध्ये राहू दिलं नसतं। पण जगाशी भांडायची काय गरज आहे? माझ्याशी भांडतीस का कमी आहे? हो, मी कधी रे भांडते तुझ्याशी? नेहमी तूच माझ्याशी भांडत असतोस। हे बघ, आता पण भांडतीस तू माझ्याशी। नाही नाही, मी नाही भांडत तुझ्याशी। भांडतीस? अरे जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी आता काही। पण तू बोलली नाहीस तर मी बरा कसा होणार ग? सूर्य, मी डॉक्टर आहे, जादूगार नाही। पण माझ्यासाठी जादूगारच आहेस। तुझ्या प्रेमाच्या जादूच्या कांडीने माझं आयुष्य बदलून टाकलंस, सुंदर करून टाकलं। चल आता झोप, खूप रात्र झाली। कारण या जखमांना जादूची नाही, आरामाची गरज। झोप आता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।